नमस्कार. अ, खूप जणांना बरेच शौक असतात. कुणाला पक्षी पाळावं, कुणाला अ, प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर वगैरे पाळावे. प्रत्येकाला शौक पण माझं एक म्हणजे मी नेहमी म्हणते, की आपले शौक आपण स्वतः करायला पाहिजे. दुसऱ्यांच्या जीवावर ते शौक केले नाही पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगते, मुलं जेव्हा जरा मोठी होतात, जरा हां, तर दुसऱ्यांच्या शेजारच्यांचं किंवा कोणाचं बघून म्हणतात, की आपल्या घरी पण पेट आणा, आपल्या घरी पण पोपट आणूया, आपल्या घरी पण मांजर पाळूया. पण ती मुलं अजाण असतात. अजाण असतात त्यांना, की त्यांना माहीत नसतं, की त्या प्राण्याचं किंवा त्या पक्ष्याचं किंवा फिश टँकचं किती देखभाल करावी लागते. त्यांना ते खूप सोपं वाटतं, की आणलं, खेळणी कशी आणली, तुटली की फेकून दिली. इतकं इझी असतं असं ते अजाण असतं त्यावेळेला त्यांना वाटतं. पण मला आश्चर्य वाटतं, मोठी झाल्यावर सुद्धा मुलं अशी वागतात त्यावेळेला, की त्यांना स्वतःला मेहनत नसते करायची, पण मग घरात आपल्याकडे पेट असावं असं त्यांना वाटतं. आणि मग ते पेटचं करणार कोण? पेट आणि माझं असं मला स्वतःला प्राणी जवळ आलेला आवडत नाही. लांब आहे तोपर्यंत मला खूप बरं वाटतं. पण माझ्या जवळ आलं की मला नाही जमत. मी पेट वगैरे ठेवणं किंवा मी फिश टँक फक्त ठेवला होता. तेही माझी सासूबाईंना एकटे पण वाटायचं. कारण मधल्या काळात जेव्हा केबल जाऊन ते ह्याचं आलं, तेव्हा पहिल्यापासून सगळं लावावं लागायचं. नंबरं त्यांना जमायची नाहीत करायला, की कुठल्या नंबरचं चॅनल वगैरे. पहिल्यांदा जेव्हा केबल होता तेव्हा सेट करून ठेवलं होतं. सेट टॉप बॉक्स आल्यापासून तो प्रकार बंद झाला. मग त्यांना घरात एकटं वाटायचं. दीड तास त्या एकट्या असायच्या कामाली निघून गेल्यावर मी येईपर्यंतच्या मधल्या काळात. मग त्यांना जिवंतपणा वाटावा म्हणून मी सोप्यात सोपं म्हणून फिश टँक ठेवला होता. ते पण छोटा बाऊल ठेवला होता, की त्याच्यामध्ये ते फिश उडताना नाचताना बघून त्यांना बरं वाटावं. पण मी स्वतः नाही ठेवू शकत. आणि मला माहिती आहे, की ह्या कशाला ठेवायचं, म्हणजे आपल्याला तेवढा वेळ देता यायला पाहिजे, तेवढा त्यांच्यावर खर्च करता यायला पाहिजे. मला आठवतं, माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने असाच हट्ट केला. आणि तेव्हा ती म्हणाली, तू कमवायला लागशील तेव्हा तू आण पेट म्हणून. आणि तसं त्याने तो कमवायला लागल्यावर त्याने कुत्रा आणला. हिलाही वाटलं, की छोटंसं पिल्लू होतं, हरकत नाही, आपल्याला जमतं आहे. आणि मग त्या पिल्लाला ती घेऊन सकाळ संध्याकाळ 2 राऊंड मारून वगैरे यायची. आणि आता ते ब्रीडचा फरक असतो. ही ब्रीड मोठी होणारी होती आणि पहिल्यांदा ते दीड किलोचं होतं, तेव्हा त्याला घेऊन पट्टा घालून फिरायला बरं पडायचं. भले ते उड्या मारायचं, हे करायचं, त्रास व्हायचा, तरीसुद्धा 1.5 किलोपर्यंतचं होतं, तोपर्यंत ठीक होतं. पण जसं त्याचं वजन वाढत गेलं, 10-15 किलोचं झालं आणि त्याला घेऊन तिला चालता येईना, तेव्हा ती म्हणाली, की आता माझ्याने काय जमत नाही. मुलांना काय आल्या फक्त ते जेव्हा चाटतं, येऊन प्रेम करतं, मुलांना तेवढाच वेळ असतो. कारण बिचारे सकाळी जातात आणि रात्री येतात, उशीर येतात. त्यातही फिरायची हे असेल तर 2-2, 4-4 दिवस फिरायलाही जातात. म्हणजे त्यांचं जर आउटिंग तशी जॉब असेल तर करणार कोणत्या मुलाचं? शेवटी तिने सांगितलं, नाही, मी आता कुत्र्याचं करू शकत नाही, मी ह्याला खाली घेऊन जाऊच शकत नाही. कारण त्याचं वजन तिच्यापेक्षा, आणि तिला ते खेचता येईना. आणि कुत्रं तिला खेचतंय का ती कुत्र्याला खेचते, इथपर्यंत त्या कुत्र्याचं वजन झालं. मग मग आता आणताना त्यांनी कुत्रं विकत आणलं होतं, ते जे पेट होतं ते. आता ते सोडायला एक जीव तर लागला होता ना. मग ते कुत्रप्रेमीच्या तरी याच्यावर घातलं. आणि नवीनच मोबाईल वगैरे सुरू झाले होते. त्या कुत्रप्रेमीच्या साईटवर घातलं, तेव्हा एक
घेऊन जायला येणार, म्हणजे फुकट, म्हणजे आणलं ह्यांनी विकतचं आणि घेऊन जाणार मात्र ती फुकट, म्हणजे ती ह्यांच्यावर मेहरबानी करणार आहे. आणि तिने ते कुत्रं न्यायला आली तेव्हा घरात एकटीच जिने त्या कुत्र्याला अंघोळ घातली, ज्या कुत्र्याला फिरवलं, ज्या कुत्र्यासाठी मेहनत घेतली, ती एकटीच घरात होती माझी मैत्रीण. आणि ती घेऊन जाणारी आली आणि मग तिने त्या कुत्र्याबरोबर जे कुत्र्यासाठी जे जे बेड आणलं होतं किंवा जे काही उरलेलं पेडिग्रे होतं ते सगळं त्या कुत्र्याबरोबर तिने काढून ठेवलं होतं. ती या वाजता येणार म्हणून कळलं होतं म्हणून. तर तसं सगळं तयारी करून ठेवली आहे. नेणारीने जिने केलं तिलाच लेक्चर दिलं, जर तुला पाळता येत नाही तर तुम्ही कशाला हे करता, असं तुम्ही ॲनिमल लवर आहात का ॲनिमल. बोलणारी जिने मेहनत घेतली तिलाच हे ऐकावं लागलं. त्यामुळे मला नेहमी वाटतं की आणि तिचाही लळा लागला होता त्या कुत्र्याबरोबर, त्या पेटबरोबर तिचाही लळा लागला होता, पण तिच्या आवाक्याबाहेरचं त्याचं वजन झालं होतं. ते घेऊन जायला बाकीच्या कोणाला वेळ नव्हता. मग आपण आणतात आणि तिला कुठे माहीत होतं त्या ब्रीडची काय खासियत आहे, ते कसं झपाट्याने वाढतं, त्याचं वजन किती वाढतं तिला माहीत नव्हतं. मुलांचा वेळ, हौस मुलांची, आणि त्याला सांगितलं होतं तुझ्या पगारात तू पहिल्यांदा तू कर म्हणून. तर त्याने आणलं त्याच्या हौशीने. असं झालं, ते सांभाळणार कोण? हे खूप कठीण असतं. हौशी कराव्यात आपल्या जीवाला होणार असं. आता काही लोक, म्हणजे की मी स्वतः थोडीफार झाडं लावते, पण फिरायला मला जायची हौस असते. मग त्यावेळेला मला खूप वाईट वाटतं. 5-6 दिवसाची ती झाडं, प्राणी तरी बाहेर जाऊ शकतात, प्राण्यांना तरी आपण त्यांचे पण आता बेबी सिटिंग वगैरे सुरू झालं आहे. या झाडांचं काय करायचं? 6-6 दिवस 7-7 दिवस असेल, त्यातल्या त्यात ड्रिपिंग लावून वगैरे जाता येतं. आणि जेव्हा आपण त्यापेक्षा जास्त दिवस राहणार असतो, झाडं तर बाहेर पण नाही जाऊ शकत कोणाला. आपण त्यांना देऊ पण, त्यांचं ऑर्फनेज पण नाही. करायचं काय? मग आपली हौस करताना आपल्या मग आपण शेजाऱ्यांना वगैरे जबरदस्ती तर नाही करू शकत, कारण त्यांच्यातला वेळ चावी घेते, आठवड्यातून एकदा तरी पाणी टाका, हे एवढं आपण एक रिक्वेस्ट करू शकतो. आणि ती लोक पण त्यांना जमेल तेव्हाच पाणी घालू शकणार ना. तर हौस ही नेहमी आपल्या जीवावरच करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या मुलांना ना खूप, आता पुन्हा मे महिना झाला म्हणून मला ही आठवण आली. आता मुलांना खूप, म्हणजे आता माझ्याकडे खेळायला येणारी मुलं पण आम्हाला बर्ड्स ठेवायचे आहेत पण मम्मी पप्पा नाही म्हणतात, आम्हाला हे ठेवायचं आहे पण मम्मी पप्पा नाही म्हणतात. आता ती मुलं लहान आहेत, खरंच त्यांना कळत नाही की त्या कुत्र्याचं काय काय करावं लागणार, त्या पक्ष्यांचं काय काय करावं, त्या मांजरीला किती मेहनत घ्यावी लागते, त्याचे केस गळतात वगैरे, त्याचे काय करावे, पेटकडे न्यावं लागतं, पेट डॉक्टरचा खर्च किती आहे हे काही त्यांना माहीत नाही. मग हे मी बोलता बोलता सहज बोलते आणि मग त्यांना पटवायचा मी प्रयत्न करते. आणणं सोपं आहे, तुम्ही पेट घरी आणणं सोपं आहे, त्याला वाढवणं खूप कठीण आहे. उद्या तुमची शाळा, आता आम्ही आहोत तर आम्ही करू असं त्यांचं म्हणणं आहे. उद्या शाळा सुरू झाली, ट्युशन सुरू झाली, मी काय करणार असं विचारलं. तुम्हाला तुमचं होमवर्क करायला वेळ नाही, मग त्या ह्यांना करणार का तुम्ही असं म्हटलं की मग गप्प बसतात मुलं. तर खरोखर आपण म्हणतो हे पेट ठेवणं, आणि जे ठेवतात त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. ठेवून करतात त्याचं, आणि त्यातही ते विदेशी ब्रीड वगैरे आणून करतात ना, त्याचं मला खूप कारण त्याच्यावर एका मानवी मुलापेक्षा जास्त खर्च त्या पेटला असतो. म्हणजे त्यांचं मौल्य पण तेवढंच असतं. एक मांजरीची किंमत 60-70 हजार, 1 लाख वगैरे असं मी ऐकलेलं आहे. कुत्र्यात पिल्लांचं तसं आहे, आणि त्यांच्यावर होणारा खर्चही तेवढाच आहे. आणि त्यांना वेगळ्या वातावरणात आपण आणून ठेवतो, त्यामुळे त्यांचं डॉक्टर पण तेवढाच महाग असतो, पेट डॉक्टर पण तेवढाच महाग असतो. त्यातल्या त्यात फिश टँक मला वाटतं, म्हणजे मी ठेवल्यामुळे थोडंफार का असेना, मी माझ्या घरी ठेवलेलं ते एकच त्यातल्या त्यात सोपं आहे ते फिश टँक आहे असं मला वाटतं. बाकी पेट न ठेवणं म्हणजे त्यांची साफसफाई करणं खूप कामगिरीचं काम आहे असं मला वाटतं. जे करतात त्यांचं खूप कौतुक आहे.
पण आपल्या जीवावर ते हौस करतात असं मला तरी वाटतं. कारण दुसऱ्यांच्या जीवावर आपण हौस नाही करू शकत, हे शौक नाही पाळू शकत. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.